Hello friends, today we are going to discuss one of the important topic in English. It is very useful for 10th as well as 12th student, figures of speech. So let us start with what is a figure of speech. A figure of speech is a figurative language used by poet to bring beauty and clarity. अलंकार म्हणजे भाषेला सौंदर्य आणि स्पष्टता प्रदान करणे हा कवीचा उद्देश असतो. फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा क्वेश्चन आपल्याला 2 मार्कांसाठी विचारला जाईल आणि तो वेगवेगळ्या पद्धतीनं विचारला जाईल. त्या पद्धती तो टास्क काय असणार आहे बोर्डाच्या एक्झाममध्ये तो आपण बघूया. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला HSC बोर्ड एक्झाममध्ये असू दे किंवा SSC बोर्ड एक्झाममध्ये हा ॲक्टिव्हिटी बेस्ड टास्क असणार आहे आणि याचे जे क्वेश्चन्स आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं सेट केले जाऊ शकतात. काही कॉमन क्वेश्चन्स या ठिकाणी आहेत. नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग. खालील दिलेल्या वाक्यामधील अलंकार ओळखा आणि तो स्पष्ट करा. किंवा फाइंड आउट अँड एक्झाम्पल ऑफ फिगर ऑफ स्पीच. कवितेमधनं या अलंकाराचं एखादं एक्झाम्पल शोधा असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. Select the appropriate figure of speech from the box given below and complete the table. हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे की तुम्हाला काही टायटल्स दिले जातील फिगर ऑफ स्पीचचे किंवा सेंटेन्सेस दिले जातील आणि व्हाईस वर्सा वाक्य शोधा किंवा त्याच्या वाक्यावरून अलंकाराचं नाव लिहा असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. पिक आउट 2 एक्झाम्पल ऑफ फिगर ऑफ स्पीच. कवितेमधनं या विशिष्ट अलंकाराची उदाहरणं ओळखा असं सांगितलं जाईल. Identify and write the lines from the poem which express the following figure of speech. कवितेतील अलंकार ओळखा किंवा या अलंकाराच्या लाईन कवितेमधल्या लिहा असा प्रश्न विचारला जाईल. कंप्लीट द फॉलोइंग टेबल ऑफ फिगर ऑफ स्पीच अँड एक्सप्लेन. दिलेला अपूर्ण टेबल जो फिगर ऑफ स्पीचचा असेल तो पूर्ण करा आणि त्याचं स्पष्टीकरण द्या. आयडेंटिफाय द राईम स्कीम ऑफ ऑल स्टॅन्झाज ऑफ द पोयम. किंवा अलंकारावरती आणखीन एक प्रश्न विचारला जातो जो यमक अलंकाराचा आहे तो यमक अलंकाराची स्कीम ओळखा किंवा जोड्यात लिहा असं सुद्धा विचारलं जाऊ शकतो. विद्यार्थी मित्र हो, अलंकार हा टॉपिक अत्यंत सोपा आहे जर आपण टेस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनं म्हणजे प्रत्येक अलंकारामध्ये विशिष्ट काही अशा खुणा आहेत, विशिष्ट अशा काही क्ल्यूज आहेत ज्याच्या माध्यमातून तो अलंकार आपल्याला ओळखता येतो. कारण की प्रत्येक अलंकार हा एकमेकांच्यापासून वेगळा आहे त्यामुळे आपल्याला तो पटकन लक्षात येऊ शकतो. आणि जर परीक्षेमध्ये विचारलेलं वाक्य आपण विशिष्ट पद्धतीनं टेस्ट केलं की हे या अलंकाराचं वाक्य आहे का त्याच्या क्ल्यूच्या आधारे, जर नसेल तर या टेस्टिंग पॉईंटनं आपल्याला ते एक्झॅक्ट कळू शकतं की ते कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे. आपल्याला इतर उदाहरणं किंवा त्याच्या व्याख्या पाठ करण्याची उदाहरणादाखल काय सांगता येईल की फर्स्ट एखादं वाक्य टेस्ट करत असताना जर दिलेल्या वाक्यामध्ये लाईक किंवा ॲज हा शब्द असेल तर डेफिनेटली ते सिमिलीचं उदाहरण आहे. हा पहिला आपला टेस्टिंग पॉईंट होऊ शकतो. अशाच मेथडच्या आधारे आपण हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे जेणेकरून बोर्ड एक्झाममध्ये आपल्याला ते 2 गुण सहज मिळवता येतील. इंग्रजीमध्ये अलंकाराचे अनेक प्रकार आहेत पण बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू एक्झामच्या दृष्टिकोनातनं आपल्याला जे महत्त्वाचे अलंकार आहेत ते आपण बघणार आहे. सर्वसामान्यतः अलंकाराचं वर्गीकरण आपल्याला पुढीलप्रमाणे करता येईल. ए, बेस ऑन कंपॅरिझन. तुलनात्मकदृष्ट्या जे अलंकार आहेत ज्याच्यामध्ये तुलना केली जाते त्यामध्ये आहे सिमिली, पर्सॉनिफिकेशन अँड मेटॅफर. बी, बेस्ड ऑन कॉन्ट्रास्ट. ज्या वाक्यामध्ये विरोध दर्शवला जातो असा अलंकाराचा प्रकार. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक अँटिथेसिस आणि पॅराडॉक्स. सी आहे बेस्ड ऑन असोसिएशन, सहयोगवरती आधारित अलंकार, मेटॅनॉमी आणि सिनेक्डोक. डी आहे बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन, वाक्याच्या रचनेवरती आधारित अलंकार. एक क्लायमॅक्स आणि दुसरं आहे एक्सक्लेमेशन, इंट्रोगेशनसुद्धा याच्यामध्ये येतं. ईमध्ये बेस्ड ऑन रिपिटेशन, पुनरावृत्तीवरती आधारित अलंकार, अलिटरेशन अँड रिपिटेशन. अँड लास्ट आहे एफ, बेस्ड ऑन साऊंड, आवाजावरती आधारित असणारे अलंकार. याच्यामध्ये राईम आणि ओनोमोटोपोइया असे अलंकार आपल्याला आहेत. तर यामध्ये आपण सुरुवात करूया बेस्ड ऑन कंपॅरिझन, तुलनावरती आधारित जे अलंकार आहेत त्यातील फर्स्ट आहे सिमिली, मराठीमध्ये ज्याला उपमा अलंकार म्हटलं जातं.
दोन व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणामधील साधर्म्य जेव्हा अतिशय सुंदर रीतीने वर्णन केलं जातं तेव्हा तो उपमा अलंकार होतो. इंग्रजीमध्ये हा उपमा अलंकार लिहित असताना त्याच्यामध्ये टेस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यू क्ल्यूज काय दिले जातात, तर वाक्यामध्ये लाईक किंवा ॲज हा शब्द असतो आणि जो कंपॅरिझन, दोन व्यक्ती किंवा वस्तूमधील कंपॅरिझन दाखवतो. अ सिमिली इज अ क्लिअर कंपॅरिझन बिटवीन टू डिसिमिलर थिंग्स. दोन वेगवेगळ्या गोष्टीमधील, वस्तूमधील किंवा ठिकाणामधील तुलना यामध्ये दाखवली जाते. फॉर एक्झाम्पल, ओ माय लव्ज लाईक अ रेड रेड रोज. याचा अर्थ असा आहे, माझं प्रेम हे लाल लाल गुलाबासारखं आहे. सारखं किंवा लाईक हा शब्द तुलना दाखवतो, जी त्या ठिकाणी अप्रत्यक्ष तुलना आहे. सेकंड एक्झाम्पल आहे, द सोल वॉज लाईक अ स्टार अँड ड्वेल अपार्ट. आत्मा हा एखाद्या ताऱ्यासारखा आहे. या ठिकाणी आत्मा आणि तारा या दोन वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुलना केलेली आहे, म्हणून हा उपमा अलंकार आहे. मिस्टर एक्स इज कोल्ड ॲज आईस. मिस्टर एक्स ही जी व्यक्ती आहे ते थंड आहेत. कुणासारखे, तर बर्फासारखे. साईडला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, यू आर लुक लाईक कॅटरीना. तो म्हणतो की तू कॅटरीना सारखी दिसतेस. इट मीन्स शी इज नॉट ॲक्च्युली कॅटरीना बट लुक्स लाईक कॅटरीना. यामध्ये अप्रत्यक्ष तुलना केली जाते. आपण लक्षात ठेवण्यासारखा टेस्टिंग पॉईंट काय आहे की जर वाक्यामध्ये लाईक किंवा ॲज हा शब्द असेल तर तो सिमिली अलंकार होय. पुढील अलंकार आहे तुलनावरती आधारित पर्सॉनिफिकेशन, ज्याला मराठीमध्ये चेतन गुणोक्ती किंवा मानवी गुणकरण असं म्हटलं जातं. In this figure of speech, abstract ideas, animals, and inanimate things are spoken of as they are human or have a human qualities. काही निर्जीव वस्तू किंवा संकल्पना ह्या मानवाप्रमाणे किंवा सजीवांच्या प्रमाणे वागतात, त्यांच्यामध्ये मानवाच्या गुणाचं अनुकरण आहे असं दाखवलं जातं. त्याला चेतन गुणोक्ती किंवा मानवी गुण अलंकार असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द हिल रिजॉईस अँड क्लॅप देअर हँड्स. या ठिकाणी निर्जीव वस्तू आहे हिल, रिजॉईस आनंदी होणे आणि क्लॅप टाळ्या वाजवणे हा मानवाचा गुण आहे आणि तो निर्जीवांसाठी वापरलेला आहे, म्हणून हा चेतन गुणोक्ती किंवा पर्सॉनिफिकेशन अलंकार आहे. आणखीन एक उदाहरण देता येईल, द विंड विसल थ्रू आउट द डे. पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे पहा की वारा हा दिवसभर शीळ घालत होता. आता शीळ घालणे किंवा शिठी घालणे हा मानवाचा गुण आहे, त्यामुळं हा पर्सॉनिफिकेशन आहे. आपल्या यातला कोणता पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की एखादा मानवी गुण निर्जीव घटकासाठी किंवा ॲनिमेटेड घटकासाठी वापरलेला आहे का हे बघायचं आहे. तशा गुणाचं अनुकरण जर असेल तर तो पर्सॉनिफिकेशन अलंकार आहे हे ओळखावे. बेस्ड ऑन कंपॅरिझनमधील तिसरा अलंकार आहे मेटाफॉर. आता मेटाफॉर म्हणजे काय? अ डायरेक्ट कंपॅरिझन ऑफ टू अनलाईक थिंग्स विदाऊट द यूज ऑफ लाईक ऑर ॲज. दोन विविध घटकांच्यामध्ये प्रत्यक्ष तुलना केली जाते आणि अशी तुलना करत असताना लाईक किंवा ॲजचा वापर केला जात नाही. सिमिलीमध्ये आपण बघितलं की अप्रत्यक्ष तुलना असते. सारखे हा शब्द लाईक आणि ॲज प्रमाणे वापरला जातो, परंतु मेटॅफरमध्ये ही प्रत्यक्ष तुलना असते, त्याच्यामध्ये लाईक आणि ॲजचा वापर केला जात नाही. मेटॅफर इज अन इम्प्लाइड सिमिली बिकॉज द रिझेम्बलन्स इज इम्प्लाइड विदाउट यूजिंग डिस्टिंग्विश वर्ड्स लाईक आणि ॲज. सिमिली आणि मेटॅफर हे एकसारखेच आहेत, परंतु मेटॅफरमध्ये ॲज किंवा लाईक येत नाहीत. त्याची तुलना ही प्रत्यक्ष असते किंवा डायरेक्ट असते. फॉर एक्झाम्पल, माय मॉम इज अ टेडी बियर. माझी आई ही एक टेडी बियर आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं नाही आहे की ती टेडी बियर सारखी आहे. जर या वाक्यामध्ये लाईक किंवा ॲज असता, माय मॉम इज लाईक अ टेडी बियर, तर तो सिमिली असता, परंतु या ठिकाणी डायरेक्ट तुलना केलेली आहे. माझी आई म्हणजे ही टेडी बियर आहे, म्हणून हा मेटॅफर अलंकार आहे. आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी देता येईल, द कॅमल इज द शिप ऑफ डेझर्ट.
उंट हे वाळवंटातील जहाज आहे. ही उंटाची डायरेक्ट तुलना वाळवंटातल्या जहाजाबरोबर केलेली आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की रूपक अलंकार म्हणजे उपमेय आणि उपमान यात भेद केला जात नाही. रूपक अलंकार याच्यामध्ये लाईक किंवा ॲज असे शब्द वापरले नसतात आणि दोन वस्तूंमध्ये साम्य दाखवलं जातं. पुढील प्रकार आहे बेस्ड ऑन कॉन्ट्रास्ट, विरोध किंवा विरोधाभासावरती आधारित अलंकार. पहिला त्यातील आहे अँटिथेसिस, विरोध अलंकार. अँटिथेसिस मीन्स द सेटिंग ऑफ वन थिंग अगेन्स्ट अनदर. देर इज अन इफेक्टिव्ह कॉन्ट्रास्ट बिटवीन टू आयडियाज ऑर वर्ड्स बट दे मेक अ बॅलन्स. या अलंकारामध्ये विरुद्धार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी कल्पना सांगून त्याच्यामध्ये विरोध दाखवला जातो. याला आपण अँटिथेसिस असं म्हणतो. इन द अँटिथेसिस टू वर्ड्स अँड आयडियाज ऑफ अपोजिट मिनिंग आर सेट अगेन्स्ट ईच अदर. दोन विरुद्धार्थी शब्द आणि विरुद्धार्थी कल्पना ह्या एकमेकाच्या विरोधामध्ये दाखवल्या जातात. याचा अर्थ तो वाक्याची परिणामकारकता साधण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घेता येईल की वाक्यामध्ये दोन विरुद्धार्थी शब्द जर आले, दोन विरुद्धार्थी कल्पना जरी आल्या तर तो अँटिथेसिस अलंकार हा होतो. उदाहरणार्थ टू अर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह डिव्हाइन. चूक करणे हे मानवी आहे आणि क्षमा करणे हे दैवी आहे. यामध्ये ह्युमन आणि डिव्हाइन, मानवी आणि दैवी हे परस्पर विरुद्धार्थी आहेत. त्यामुळं हा अँटिथेसिस अलंकार आहे. स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्ड. हिअर सिल्वर आणि गोल्ड ह्या परस्पर विरोधी कल्पना दाखवल्यामुळे हा अँटिथेसिस अलंकार होतो. द ओपन विंडो शट विथ बँग. ओपन विंडो शट विथ बँग याच्यामध्ये ओपन आणि शट हे परस्पर विरुद्धार्थाचे शब्द असल्यामुळे तो अँटिथेसिस अलंकार होतो. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला याच्यामधून काय क्ल्यू शोधायचा आहे तर दिलेल्या वाक्यामध्ये विरुद्धार्थाचे शब्द आहेत का हे आपल्याला पाहायचं आहे. सेकंड, पॅराडॉक्स, असत्याभास. अ ट्रूथ इज स्टेटेड इन ॲपरंटली कॉन्ट्रॅडिक्टरी टर्म्स. वाक्यामध्ये सत्य सांगितलं जातं परंतु त्याच्या अर्थावरून ते असत्य असल्याचा भास होतो. पॅराडॉक्स इज ॲन ॲपरंटली सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट कंटेनिंग ग्रेट ट्रूथ. जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीमध्ये वरवर विसंगती वाटते परंतु खोलवर विचार केला असता त्याच्यामध्ये सत्य आढळून येतं, हा असत्याभास अलंकार आहे. म्हणजे एखादं वाक्य वाचत असताना ते आपल्याला ॲब्सर्ड वाटतं परंतु त्याचा खोलवर विचार केल्यानंतर त्या वाक्यामधला सत्यपणा आपल्याला समजतो. उदाहरणार्थ द चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. आता हे वाक्य आपल्याला विसंगत आणि विचित्र वाटतं. मूल हे आपल्या बापाचं बाप असतं. वरवर पाहता या वाक्याचा अर्थ आपल्याला विसंगत वाटतो परंतु थोडा विचार केल्यानंतर कळतं की ते लहान मूल बऱ्याच वेळेला आपल्या वडिलांना शिकवत असतं. मला भूक लागलेली आहे हे जर त्यानं रडून सांगितलं तर ते वडिलांना कळतं की याला भूक लागलेली आहे. पुढचं उदाहरण आहे देर इज पॉवर्टी इन द लँड ऑफ प्लेंटी. लँड ऑफ प्लेंटी याचा अर्थ श्रीमंत देश आणि पॉवर्टी याचा अर्थ गरीब. ह्या दोन परस्पर विरोधी अशा संकल्पना आहेत. श्रीमंत देशामध्ये गरिबी असते हे आपल्याला वरवर पटत नाही कारण की एका बाजूला तो देश श्रीमंत आहे परंतु त्या देशामध्ये गरिबी कशी असते तर या ठिकाणी कवीला श्रीमंत लोकांच्या मनाची गरिबी दाखवायची आहे किंवा सांगायची आहे. तिसरं उदाहरण आहे वेन ऑल स्पीक नन हिअर्स. आता या वाक्यामध्ये बोलणे आणि ऐकणे हे विसंगत दाखवलेलं आहे. जेव्हा सगळे बोलतात कुणीच ऐकत नाही. याचा वरून जरी आपल्याला हे absurd किंवा विसंगत वाटत असेल तर याचा दुसरा अर्थ असा सांगायचा आहे की जेव्हा या ठिकाणी सत्य बोललं जातं त्यावेळेला कुणीच ऐकत नाही. या वाक्याबद्दल थोडा खोलवर विचार केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सत्यच आढळून येते. लास्ट एक्झाम्पल साईडला पिक्चरमध्ये दिलेलं आहे वी मस्ट फाईट फॉर पीस. आता दोन विरोधार्थी शब्द किंवा विरुद्ध संकल्पना मांडलेल्या आहेत. फाईट याचा अर्थ युद्ध, पीस शांतता. आपण या ठिकाणी असं म्हणू की युद्धामध्ये शांतता कशी काय, ही गोष्ट विसंगत नाही का. हे वाक्य आपल्याला जरी अर्थाच्या दृष्टिकोनातून चुकीचं वाटत असलं
तर खोलवर विचार केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं, शांतता प्रस्थापित करण्यासाठी काही वेळेला आपल्याला युद्ध करावं लागतं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून क्लू आपल्याला असं लक्षात येईल की सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट असतात, परस्पर विरोधी कल्पना असतात, परंतु त्याच्यामध्ये सत्य असतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुढचा प्रकार आहे बेस्ड ऑन असोसिएशन, संबंधित किंवा सहयोगावरती आधारित अशी अलंकार. फर्स्ट त्याच्यामध्ये आहे मेटोनमी, जहलक्षणा. When an object is designated by the name of something which is generally associated with it, it is called metonymy, an individual substitute for the class. या अलंकारामध्ये एखाद्या शब्दाबद्दल मूळ शब्दाच्या अर्थापेक्षा अगदीच वेगळा अर्थ असलेला शब्द योजला जातो, परंतु तो योजलेला शब्द कोणत्या ना कोणत्या तरी नात्याने मूळ शब्दाशी संबंधित असतो, त्याला मेटोनमी असं म्हणतात. उदाहरणार्थ, द पेन इज माइटियर दॅन सॉड. आता या वाक्यामध्ये लेखनी ही तलवारीपेक्षा सामर्थ्यशाली आहे, परंतु तलवार आणि लेखनी इथे शब्दशः अर्थ न घेता ते पर्यायी योजलेले शब्द आहेत. या ठिकाणी कवीला असं सांगायचं आहे, शस्त्र, युद्ध किंवा हिंसाचारापेक्षा आपण शब्दांच्या माध्यमातून कोणत्याही समस्येचं निराकरण करू शकतो. आपला हेतू अधिक चांगल्या प्रकारे आणि प्रभावीपणे मांडण्यासाठी युद्ध हे महत्त्वाचं नाही आहे, तर आपण पेनच्या माध्यमातून किंवा लिखाणाच्या माध्यमातून सुद्धा आपण एखाद्या समस्येचं निराकरण करू शकतो. दुसरं एक्झाम्पल आहे सावरकर इज द सोल ऑफ इंडिया. सावरकर हे भारताचे आत्मा आहेत. या वाक्यामध्ये मेन लीडर या शब्दासाठी सोल ऑफ इंडिया हा शब्द योजलेला दिसतो. तिसरं उदाहरण आहे द क्राऊन इज ग्रेट. आता क्राऊन हा शब्द कुणासाठी योजला असेल, तर क्राऊन याचा अर्थ किंग यासाठी आहे. पुढचं एक्झाम्पल आहे द व्हाईट हाऊस डिक्लेअर दॅट वी आर ॲट वॉर विथ मास. द व्हाईट हाऊस इज अ मेटोनमी फॉर प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स. व्हाईट हाऊस हे कुणाचं प्रतिनिधित्व करतं, तर त्याचा संबंध हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर आहे. यातील दुसरा अलंकार आहे सिनेक्डोक, अवयवलक्षणा. A figure of speech in which a part of a person is used to represent the whole or whole for a part, the specific for general or general for the specific or material for a thing made from it. या अलंकारामध्ये एक नाम दुसऱ्या नामासाठी बदली म्हणून दिले जाते. थोडक्यात एका शब्दाऐवजी दुसरा पर्यायी शब्द वापरला जातो आणि दुसरा योजलेला शब्द हा मानवाच्या अवयवाशी रिलेटेड असतो. उदाहरणार्थ, मेनी हँड्स आर ॲट वर्क. आता हँड्स हा शब्द कोणासाठी वापरलेला? हात. म्हणजेच काय, भरपूर माणसं त्या ठिकाणी कामासाठी होती. माय फादर इज अ मॅन ऑफ 60 समर. माझे वडील 60 उन्हाळ्याचे आहेत. याचा अर्थ त्यांचं वयवर्ष 60 आहे. 2 हेड्स आर बेटर दॅन 1 पर्सन. हिंदीमध्ये जसं म्हटलं जातं, एक से भले दो, एकापेक्षा दोन विचार कधीही चांगले. प्लीज सी इन द पिक्चर, आय हॅव 4 माउथ्स टू फीड ॲट होम. याचा दुसरा अर्थ आहे आय हॅव 4 फॅमिली मेंबर्स टू फीड ॲट होम. माझ्या घरी 4 तोंड आहेत. याचा अर्थ माझ्या घरी 4 माणसं आहेत. म्हणजेच काय स्पष्टीकरण देता येईल, माउथ्स हा पार्ट झाला, इज यूज टू रिप्रेझेंट पीपल, होल थिंग. एक छोटा पार्ट, अवयव जो आहे तोंड, हे संपूर्ण कुटुंबाचं प्रतिनिधित्व करतं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सिनेक्डोक लक्षात कसा ठेवायचा, तर वाक्यामध्ये अवयववाचक शब्द आलेला असतो, ज्याच्यामध्ये मानवाचा एखादा अवयव हा दाखवला जातो. उदाहरणार्थ हँड, हेड और माउथ. पुढील प्रकार आहे बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन, वाक्याच्या रचनेवरती आधारित. पहिला आहे क्लायमॅक्स, सार किंवा परिसीमा. वर्ड्स और आयडियाज आर अरेंज्ड टू राईज बाय सक्सेसिव्ह स्टेप्स टू व्हॉट मोअर अँड मोअर इज इम्पॉर्टंट.
In climax, the ideas are arranged in an ascending order of importance. एखादी कल्पना किंवा विचार हा चढत्या क्रमाने मांडलेला असतो तेव्हा तो सार किंवा परिसीमा अलंकार बनतो. उदाहरणार्थ चढता क्रम कशा पद्धतीने असतो तो पहा. फर्स्ट एक्झाम्पल आहे, ही बेग्स, ही बाईज, स्टील, ही किल्स फॉर मनी. सेकंड एक्झाम्पल आहे, आय अलंकार आहे एक्सक्लेमेशन, आय कॉन्कर. एक्सक्लेमेशन मी इज आलो, अ मी स्ट्रॉंग पाहिलं अँड आणि मी जिंकलं. ॲब्रप्ट एक्सप्रेशन. याच्यामध्ये याच्यामध्ये स्वल्पिरामध्ये एक्सक्लेमेशन इज अ फिगर ऑफ स्पीच द स्ट्रीट्स क्लिअर एक्सक्लेमेटरी फॉर्म इज यूज्ड टू ड्रॉ अ ग्रेटर अटेन्शन टू अ पॉइंट दॅट अ मियर बोल्ड स्टेटमेंट ऑफ इट कुड बी. आपले म्हणणे प्रभावी मांडण्यासाठी साध्या वाक्याचा वापर न करता उद्गारवाचक वाक्याचा वापर केला जातो. म्हणजे एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत शेवटी उद्गारवाचक चिन्ह असेल तर ते एक्सक्लेमेशन आहे असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ हाऊ ब्रेवली ही मेट हिज डेथ. सेकंड एक्झाम्पल आहे, व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज मॅन, एक्सक्लेमेटरी मार्क. एक्सक्लेमेटरी मार्क. यू विल मिस अस राईट वेल वी नो. वरील वाक्यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क हे काय दर्शवतं तर ते एक्सक्लेमेशन दर्शवतं, हा त्याचा क्ल्यू आहे. एक्सक्लेमेशनप्रमाणे इंट्रॉगेशन प्रश्नार्थी वाक्य याच्या नावावरून आपल्याला लक्षात येतं की याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत उत्तर मिळवण्यासाठी नाही तर एक प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी विचारला जातो. हे वाक्य प्रश्नचिन्हासह समाप्त होते किंवा ते प्रश्नवर्धक स्वरामध्ये असते. उदाहरणार्थ आरंट यू अशेम्ड ऑफ युअर सेल्फ क्वेश्चन मार्क. इफ यू पॉयझन अस डोंट वी नॉट डाय क्वेश्चन मार्क. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून यातला क्ल्यू काय सांगता येईल तर या वाक्याचा शेवट हा प्रश्नचिन्हानं होत असतो, तो सुद्धा इंट्रॉगेशन प्रश्नार्थी अलंकार होय. पुढील प्रकार आहे बेस्ड ऑन रिपिटिशन, पुनरावृत्तीवर आधारित असणारी अलंकार. पहिला आहे ॲलिटरेशन, अनुप्रास अलंकार. ॲलिटरेशन इज frequent repetition of the same letter or sound in a sentence. वाक्यातील किंवा कवितेच्या ओळीतील सुरुवातीच्या अक्षरांची किंवा अवयवांची किंवा उच्चारांची पुनरावृत्ती झाल्यास सुंदर नाद तयार होतो आणि त्या शब्दांना एक प्रकारचे सौंदर्य प्राप्त होते. याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात. उदाहरणार्थ पिक्चरमध्ये देखील दिलेला आहे पहा, द स्नेक स्लिदर्ड स्लोली. यस हा साऊंड या ठिकाणी रिपीट झालेला आहे, त्यामुळं ॲलिटरेशन. हाऊ हाय हिज हॉनर, होल्ड हिज हॉटी हेड. एच साऊंड रिपीट झालेला आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय सांगता येईल की एखाद्या वाक्यामध्ये एक साऊंड रिपीट होतो, जसं दुसऱ्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे, ओ जेंटल जेंटल जिप्सीज. जी साऊंड या ठिकाणी रिपीट झालेला आहे. दुसरा अलंकार आहे रिपिटिशन, पुनरावृत्ती. या शब्दावरूनच आपल्याला अलंकाराची व्याख्या लक्षात येते. इन धिस फिगर ऑफ स्पीच वर्ड्स आर रिपीटेड प्लीजिंगली नॉट साऊंड. वर्ड्स शब्दांची रिपीटेशन होतं, शब्दांची पुनरावृत्ती होते. म्हणजेच काय सांगता येईल, जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत त्या शब्दांची पुनरावृत्ती होते त्याला रिपीटेशन पुनरावृत्ती अलंकार असं म्हणतात. आता पहिलं जर एक्झाम्पल बघितलं तर त्याच्यामध्ये अलोन आणि ऑल हे शब्द रिपीट झालेले आहेत आणि नंतर वाईड हा शब्द रिपीट झाल्यामुळे हा रिपिटेशन अलंकार आहे. याच्यामध्ये साऊंडचं रिपिटेशन नाही आहे तर शब्दांचं रिपिटेशन आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. याच्यामध्ये वाक्याचंच रिपिटेशन आपल्याला झालेलं दिसतं. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून क्ल्यू काय सांगता येईल, जर एखाद्या वाक्यामध्ये त्याच शब्दाचं रिपिटेशन होत असेल तर तो रिपिटेशन अलंकार होय. पुढील अलंकाराचा प्रकार आहे ई, बेस्ड ऑन साऊंड, ध्वनी किंवा आवाजावरती आधारित. पहिला आहे राहीम. राहीम इज द सेमनेस ऑफ साऊंड इन द वर्ड्स ॲट द एंड ऑफ 2 or more लाईन्स. राहीम, द लास्ट साऊंड इन द लास्ट वर्ड्स आर रिपीटेड. चरणाच्या शेवटी असलेले एक अक्षर किंवा अनेक अक्षर दुसऱ्या चरणाच्या शेवटी आल्यास त्याला यमक अलंकार म्हणतात. उदाहरणार्थ खालील दिलेल्या जर 4 ओळी पाहिल्या तर त्यातल्या शेवटच्या 2 शब्द लव, लव, व्हाईल, माईल हे समान उच्चाराचे असल्यामुळे तो यमक अलंकार आहे. पुढील अलंकार आहे ओनोमॅटोपोइया. ओनोमॅटोपोइया refers to the words which contain sound similar to
द साऊंड दे डिस्क्राईब. इन ओनोमोटोपोइया द वर्ड्स इमिटेट द साऊंड ऑर इको द सेन्स. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये आवाजाची नक्कल करणारा शब्द दाखवला जातो तेव्हा तो नादानुकरण हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, कॅट्स आर म्युविंग, बीज आर हमिंग, द स्ट्रीम इज फ्लोईंग. वरील वाक्यामध्ये म्युविंग, हमिंग आणि फ्लोईंग हे आवाजाची नक्कल करणारे शब्द आहेत. त्यामुळे हा नादानुकरण किंवा ओनोमोटोपोईक अलंकार होय. पुढील अलंकार आहे हायपरबोल, अतिशयोक्ती अलंकार. हायपरबोल इज द यूज ऑफ एक्झॅगरेशन ॲज अ रेटॉरिकल डिव्हाइस ऑर फिगर ऑफ स्पीच. हायपरबोल म्हणजे अतिशयोक्तीचा वापर. याचा उपयोग एखादी भावना तीव्रपणा दाखवण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ, आय एम सो हंग्री आय कुड ईट अ हॉर्स. मी इतका भुकेला आहे की मी एखादा अखंड घोडासुद्धा खाऊ शकतो. या ठिकाणी अतिशयोक्तीचा वापर केलेला दिसतो. ही इज ॲज स्किनी ॲज अ टूथपिक. टूथपिक एवढा तो सडपातळ आहे, ही अतिशयोक्ती नाही का? आणि पुढचं उदाहरण दिलेलं आहे, शी क्राईड सो लॉंग दॅट शी मेड अ लेक. ती इतकी रडली की तिच्या अश्रूंना तळं निर्माण झालं. याला अतिशयोक्ती अलंकार असं. इथे महत्त्वाचे असे फिगर्स ऑफ स्पीच संपतात. परीक्षेला एखादं वाक्य विचारल्यानंतर आपण टेस्टिंग कसं करायचं आहे, त्या वाक्यामधला आपण एखादा क्लू शोधायचा आहे आणि त्या क्लूच्या आधारे त्याचं उत्तर आपण लिहायचं आहे. उदाहरणार्थ काय सांगता येईल, जर एखाद्या वाक्यामध्ये ॲज किंवा लाईक शब्द असेल तर तो सिमिली असे क्ल्यूज आपण जर लक्षात ठेवले तर निश्चितच आपल्याला या अलंकाराचे 2 मार्क्स मिळवता येतील. फिगर्स ऑफ स्पीच हा टॉपिक कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ शक्यतो आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यामध्ये आणि आपल्या मित्रांच्यामध्ये शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.